आता काहीतरी सरकारने नवा नियम आणलाय म्हण की म्हणजे असं दिल्लीमध्ये किंवा मुंबई, पुण्यामध्ये की 10 वर्षाच्या पुढं तुमची गाडी नाही चालू शकत. नंतर स्क्रॅपमध्ये किंवा त्याची फिटनेस टेस्ट तुम्ही करायला पाहिजे. हे शहरांमध्ये आहे ठीक आहे. पण मित्रांनो हे जे तुमच्या सरकारी गाड्या वगैरे आहेत ना, ते मित्रांनो ते आधी बंद करा. सरकारला एवढंच म्हणणं आहे. म्हणजे जे तुमच्या सरकारी गाड्या चालतायत ना 20-20 वर्षाच्या खालच्या गाड्या, ते तुम्ही आधी बंद करा. आम्हाला सांगायच्या आधी बरं का. कारण की यार 10-12 वर्षात गाडी कोण स्क्रॅपला पाठवतो यार? एखादा सामान्य माणूस असतोय, त्यानं गाडी घेतलेली असते. ती गाडी घेतल्यानंतर त्याचे हप्ते फेडायलाच 5-6 वर्ष जातात त्याचे. आणि 5-6 वर्ष हप्ते फेडायला गेल्यानंतर 4-5 वर्षात ती गाडी यार त्याचे पैसे तर वसूल व्हायला पाहिजे ना सामान्य माणसाची गाडी घेऊन, है ना? बरोबर बोलतोय ना? 8-10 लाखाची कोणी गाडी घेतली असेल तर त्याचे हप्तेच 5-6 वर्ष पुन्हा गाडी चालवणार किती त्यावर? पैसे तर त्याचे वसूल व्हायला पाहिजे का नाही? राव बघा, यार काय सरकार काही नियम काढायला लागले, काही यार. हा प्रत्येक राज्यानुसार ह्याचा नियम वेगवेगळा आहे. पण यार हे नियम काढायच्या आधी तुम्ही यार ह्याचे रेट पण लय वाढवलेत बरं का. फिटनेस टेस्टचे रेट वगैरे काय भरपूर वाढवलेत वाटते. अरे लय कुठाने काय बी चालू होते यार. 15 वर्ष मिनिमम तर गाड्यांची हे पाहिजेच यार लाईफ, 15 ते 20 वर्ष आसपास लाईफ. यार काही करायला लागला यार सरकार तुम्ही काही. आणि तुम्हाला त्या गाडीची लाईफ वाढवून घ्यायची असेल, अपडेट करायचं असेल तर मित्रांनो अतिशय भयंकर लेवलला 2-2, 10-10 पटीनं पैसे वाढवले. तुम्ही जाऊन गुगलवरती सर्च करा गाडीची लाईफ वाढवण्यासाठी किती पैसे वगैरे अपडेट करण्यासाठी. बघा भरपूर सारे चार्जेस वाढवलेत, ही वाढवलेत. अरे काय येडेबेडे समजता काय जनतेला तुम्ही?